माझ्या आयुष्यामध्ये मला वाटत होतं की ज्या संस्थेला मी जन्म दिलाय अशी एक तरी संस्थेने 1,000चा टप्पा गाठावा. आणि ऑलमोस्ट अंतिम आपण इतकं वय झालंय आपलं, जे काय असेल ते एक्स्ट्रा अशा वेळेला तर झालं तर ते पाहायचं होतं. आणि ऍक्सिडेंटली या लोकांनी करून दाखवलं ते. आता काय नाही, आता ते जोरात जातील. संघर्ष म्हणजे एका वेळेला अशी परिस्थिती होती की आम्ही जवळ झिरोवर आलो होतो. झिरोवरून नॉर्मलला आलो, नॉर्मलवरून वाढत गेलो. आणि अशा संघर्ष म्हणजे थोडक्यात म्हणजे माझी वाटचाल तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती. आणि मग सगळ्या वाटून जावं लागतं ना. बरं, या ठिकाणी संबंध वेळ चालत नाही, बाकीच्या गोष्टी पण असतात. आता मला माझ्या जे काही आवडीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला वेळ द्यायला भरपूर वेळ आहे. टार्गेट एक नंबरवर आहे बँक आणि एक नंबरवरच राहणार. आम्हाला या गावामध्ये कोणीही प्रतिस्पर्धी नसणार अशी परिस्थिती आम्ही आणणार. बस जे चेंजेस होतात रिझर्व्ह बँक जे करतं ते आम्हाला इम्प्लिमेंट करावे लागतात. त्या दृष्टीने आम्ही त्या पॉईंटला आहोत. एक दोन तीन गोष्टी सोडल्या तर आमच्याकडे आम्ही नेट बँकिंगचा फार विचार करत नाही, कारण अडचणी खूप असतात. छोटी आहोत आम्ही त्या मानाने. आणि आम्हाला प्रायव्हेट बँक करायची नाही. लोक म्हणतात आम्हाला तुम्ही प्रायव्हेट बँक होणार का, स्मॉल स्केल बँक म्हणतात ना, तसं आम्हाला व्हायचं नाही. आम्हाला कोऑपरेटिव्ह बँक म्हणूनच राहायचे.